नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत. हे आपण परतून घेऊया. ते आहे धने आपण काढून घेऊया. थोडे धने असे कुरकुरीत झाले ते आपण खलबत्त्यामध्ये टाकून भरड भरड असे ठेचून घेऊया. अद्रकचे तुकडे घेऊया. नंतर आपण लसूण घेऊया. हे सर्व ठेचून घेऊया. तर आपण आता ते काढून घेऊया. आपण कोथिंबीर धुवून कापून घेतली आहे. त्यामध्ये आपण लिंबू पिळणार आहोत. म्हणजे आला मिरचीचं वाटण केलं होतं ते घालून घेऊया. धने भाजून कुटून घेतले होते, भरड भरड असे कुटून घेतले होते ते घालून घेऊया. त्यानंतर आपण बेसन घालून घेऊया. त्यानंतर आपण तांदळाचं पीठ घालूया. त्याने कुरकुरीतपणा चांगला येतो. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया. हे आता मिश्रण आपण पाणी न घालता असंच मिक्स करून घेऊया. मी आता हाताने मिक्स करते. भिजून झालेला आहे. प्लेटला तेल लावून घेते. या प्रकारे मी असं अंडे तयार करून घेतले. त्याला मी तेल लावून थोडं बाइंडिंग करते, म्हणजे खूप सुंदर असं दिसेल आपली वडी. त्यावर पण तेल टाकून देते. इकडे मी पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलं आहे. त्यामध्ये लिंबूचा तुकडा टाकते. त्यामुळे पातेलं काला पडणार नाही व त्यावर मी जाळी ठेवते अशी. त्यानंतर आपली वडी ठेवत आहे शिजण्यासाठी. वड्या आता आपल्या कापून झाल्या आहेत, तर त्या मी आता तेलामध्ये सोडत आहे. वड्यांना आपल्याला आता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे, बघू शकता. ते आपण आता काढून घेऊया. चांगलं तेल वितळून घेऊया. वड्या आपल्या आता तयार झाल्या आहेत, पाहू शकता. मी एक वडी उचलून दाखवते तुम्हाला कसा आवाज येते. आवाज ऐकू शकता तुम्ही. कुरकुरीत अशा मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत.